गावाच्या मराठी शाळेमध्येच म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शाळापूर्व तयारी हा कार्यक्रम राबवण्यात आला। त्यासाठी शाळेतील जी मुले आहेत त्यांनी गावामधून एक मस्त अशी रॅली काढली होती। ताशाच्या आणि लेझिमच्या तालावर मुली नाचत होत्या आणि मस्त अशी या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केली होती। मी या गावाच्या आरोग्य सेविका आहे, जसं तुम्हाला माहितीच आहे, म्हणून मी शाळेचा असो किंवा गावाचा कोणताही काम असो त्या कामांमध्ये किंवा त्या कार्यक्रमांमध्ये माझा सहभाग असतो आणि त्याची जी काही व्हिडिओज आहेत मी तुमच्याशी शेअर करतच असते। तर या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही रॅली काढून केली होती। त्यानंतर जे शाळेच्या पालकांमधूनच ठरवलेल्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते रिबीन कट केली आणि मग आम्ही इतर मुलांची जी कार्यक्रम आहेत ती चालू केली होती। तर वर्गामध्ये मुलांसाठी खाण्यापिण्याची सोय केलेली होती, कारण मुलांचं पहिला दिवस शाळेमध्ये पदार्पणाचा असतो। मी जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणार या वाक्याचा ताज सरांनी मुलांना बनवलेला होता आणि त्याचबरोबर मुलांसाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज सुद्धा इथे ठेवलेल्या होत्या, जसे वेगवेगळे टेबल होते आणि टेबलावरती सामाजिक विकास, बौद्धिक विकास, भाषा विकास असे परीक्षण घेणारे छान छान असे छोटे मोठे खेळ इथे ठेवलेले होते मुलांसाठी आणि मुलांचाही खूप छान असा कार्यक्रम झाला। तुम्ही बघू शकताय ही जी मुलं आहेत ही अंगणवाडीमध्ये शिकत होती आणि अंगणवाडीतून आता 6 वर्ष पूर्ण करून ही आता पहिलीच्या वर्गामध्ये पदार्पण करतायत। तर त्यांचा एका व्हाईट कागदावर त्यांच्या पायाचे छाप सुद्धा घेतले गेलेले आहेत आणि ही खूप सुंदर कल्पना आहे की त्यांच्या शाळेतला पहिला पाऊल हा सुद्धा कॅच करून ठेवलेला आहे सरांनी। त्यांच्या पावलावरती त्यांचं नाव सर लिहून घेत आहेत आणि हे पोस्टर देखील सांभाळून ठेवणार आहेत। आणि ही जी 3 मुले तुम्ही पाहतायत ही जिल्हा परिषद शाळेमध्ये पदार्पण करत आहेत। यांचा आज कार्यक्रम झालेला आहे। यांच्यासाठी छान छान खेळ ठेवलेले आहेत। तसेच हा जो तुम्ही कार्ड पाहतायत जो मॅडम त्यांना देत आहेत, हा कार्ड त्यांचा बौद्धिक विकास दरबदर वाढवण्यासाठी दिला गेलेला आहे आणि मुलांचा वजन चेक करून घेत आहेत, कारण ज्या मराठी शाळा असतात किंवा सरकारी शाळा असतात तिथे अन्नाची सोय असते, अन्न प्रोव्हाइड केलं जातं सरकारकडून। तर अशा परिस्थितीत जे पहिल्या दिवशी मुलं येतात त्यांचं वजन काय किती ते सुद्धा त्याचीही नोंदणी घेतली जाते। तर मुलांचा आधी शारीरिक विकास पाहिला जातो। तर इथे एक सेल्फी पॉईंट सुद्धा शाळेतर्फे तयार करण्यात आला होता आणि माझी समृद्धी तुम्ही पाहताय मस्तपैकी बसलेली आहे एका दीदीसोबत आणि ती सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे। भाषा विकास या टेबलावरती मी सुद्धा बसली होती आणि इथे मुलांच्या ह्या कार्यक्रमामध्ये मी सुद्धा सामील झालेली होती। तर तुम्ही बघू शकताय हा जो भाषा विकास हा जो टेबल होता या टेबलावरती मुलांची जी काही प्राण्यांची, फळांची, फुलांची नावे मी त्यांना विचारत होती आणि मुले त्याची उत्तरं देत होती, कारण अंगणवाडीमध्ये तब्बल 3 ते 4 वर्ष ही मुले शिकून पहिलीमध्ये गेलेली असतात। तर सहसा ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत या सुद्धा त्यांना हळूहळू समजायला लागलेले असतात। जसं आपण इंग्लिश शाळेमध्ये नर्सरी, ज्युनियर, सिनियर असं असतं, तर मराठी शाळांमध्ये ते नसतं, पण अंगणवाडी ही जी असते ही पोषण आहार देत असते, त्याचबरोबर शिक्षणही खूप छान देत असते। तर ह्या ज्या मराठी शाळा असतात ना ह्यामध्येच आपण शिकून पुढे आलेलो आहोत आणि खरं सांगायचं झालं तर या मराठी शाळांनीच आपल्याला इतकं काही दिलंय आणि इतकं आपल्याला काबिल बनवलंय की आज आपण आपली मुलं मराठीत आपण शिकून सुद्धा आपली मुले आज आपण इंग्रजी माध्यमांमध्ये शिकवत आहोत। एवढा आपण अफोर्ड करतो आहोत किंवा एवढा आपण कमवू शकतो, त्याचं कारण फक्त एवढंच आहे की आपण मराठी शाळांमध्ये खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि आजही मराठी शाळेचे जे शिक्षक आहेत ते मुलांना खूप छान मार्गदर्शन करतात। इंग्रजी शाळेची मुलं जितकी हुशार नाही तितकी मराठी शाळेची मुले हुशार असतात। पण आजच्या जगात पाहायचं झालं तर जी गोरगरीब, आदिवासी आणि इतर समाजाची जी मुले आहेत तीच आजकाल तुम्हाला फक्त मराठी शाळांमध्ये किंवा सरकारी शाळांमध्ये दिसतात आणि जे लोक चांगले कमवतात किंवा चांगले शिकतायत किंवा चांगले शिकलेले आहेत
ती आज मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकत आहेत. मी स्वतःचंही सांगते की माझी मुलंसुद्धा इंग्रजी शाळांमध्येच शिकत आहेत, पण माझं सर्वात जास्त कल किंवा प्राधान्य मी मराठी शाळेंनाच देते. कारण इथे जो शिक्षण आणि ज्या सोयी आहेत त्या आपल्या इंग्रजी शाळांमध्ये कधीच मुलांना मिळू शकत नाही. आणि आपली मराठी भाषा आणि आपली भाषा याच्यावर आपल्याला गर्व करणे किंवा आपल्याला अभिमान बाळगणे हे अत्यंत, मी तर म्हणेन, आवश्यक आहे. मला माझ्या मराठी भाषेवर अत्यंत गर्व आहे आणि खूप अभिमान आहे की मी मराठी भाषेमध्ये जन्माला आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकताय या लहान मुलाचा मी परीक्षण घेत आहे आणि हा सुद्धा छान अशी उत्तरं मला देत आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर अंगणवाडीमध्ये 3 वर्ष शिकून आलेली मुलेसुद्धा खूप हुशार असतात. आणि तुम्ही बघू शकताय प्रत्येक प्राण्याचं नाव तो व्यवस्थित सांगतोय. त्याला मी एक पोस्टर दाखवलं, त्याच्यावरून त्याला एक गोष्ट सांगायला सांगितली, ती सुद्धा गोष्ट त्यांनी खूप छान रीतीने मला सांगितलेली आहे. आणि मुलांचा हा जो बौद्धिक विकास पाहून मला खूप 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 छान वाटलं. आणि मग बारी आली त्याला ग्रेड देण्याची, तर सगळ्याच गोष्टी त्यांनी अगदी उत्तमपणे आणि हुशारीने सांगितल्यामुळे मी सगळ्याच अगदी छान अशा त्याला ग्रेड दिलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा.